थांब, हा व्हिडिओ स्किप करण्याची घाई अजिबात करू नकोस, कारण कदाचित आजचा हा संदेश तुझ्या मनातल्या त्या एका प्रश्नासाठीच असेल, जो प्रश्न तू आजवर अगदी स्वतःपासूनही लपून ठेवला आहेस. श्वास घे आणि शांतपणे ऐक. प्रिय बाळा, अनेक दिवसापासून, अनेक रात्रीपासून तू एकाच उत्तराची वाट पाहत आहेस. कधी देवाकडे, कधी नशिबाकडे, तर कधी हताश होऊन स्वतःकडेच. पण आज एक परम सत्य तुझ्या मनात कायमच कोरून ठेव. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे बाहेर नसतं बाळा. काही उत्तर आपल्या मनाच्या अगदी खोल शांततेत लपलेली असतात. तू स्वतःला सतत कमी समजतोस, इतरांच्या यशाची स्वतःची तुलना करतोस, आणि हेच कारण आहे की तू तुझ्या मनातील खरा आनंद आणि स्वतःची ताकद हरवून बसला आहेस. पण तुला माहिती आहे का, तुझ्या आयुष्यातील सगळी मोठी रहस्य काय आहेत? दुसऱ्याचा मार्ग हा कधीच तुझा मार्ग असू शकत नाही. तुझा मार्ग हा दुसऱ्याचा असू शकत नाही. तुझ्या नशिबात, तुझ्या दैवात जे काही लिहिलं आहे ना, ते कुणीही कधीच बदलू शकत नाही. ते अचूक वेळ आणि अगदी अचूकपणे तुझ्यापर्यंत पोहोचणारच आहे. आजपासून स्वतःच्या क्षमतेवरची शंका घेणं पूर्णपणे थांबव. ज्याने तुला निर्माण केलं आहे त्याने तुला उगाचच निर्माण केलेलं नाही. तुझ्यात एक विशिष्ट शक्ती आहे, सुप्त ताकद ठेवली आहे, जिला तू अजित ओळखलेलं नाहीस. पण ज्या दिवशी तू ती ताकद ओळखशील, त्या दिवशी तुला स्वतःलाही आश्चर्य वाटेल. तू केलेले प्रयत्न किंवा तू केलेलं प्रत्येक चांगलं कर्म, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि प्रत्येक संयमाचं क्षण हा कधीच व्यर्थ जात नाही बाळा. निसर्गाचा नियम आहे, ज्याचे फळ योग्य वेळी तुला नक्कीच मिळणार आहे. आज तुझ्या मनात ज्या गोष्टीची भीती, प्रचंड भीती आहे ना, ज्या काळजीने तुला ग्रासलेला आहे ना, उद्या तीच गोष्ट तुझी सर्वात मोठी ताकद बनून उभी राहणार आहे. हे नशिबाचे चक्र आहे. म्हणून भीतीला नाही बाळा, विश्वासाला धरून एक पाऊल पुढे चाल. राग कमी कर, तो तुला आतून पोखरतो आहेस. शब्द नेहमी गोड ठेव, ते कोणाचेही मन जिंकू शकत. आईवडिलांचा आदर कर, त्यांच्या आशीर्वादाने अनेक अडचणी सुटतात. आणि दररोज काही क्षण अगदी शांत बसून स्वतःच्या मनाशी संवाद साध. तू लक्षात ठेव बाळा, अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय कधीच थांबत नाही. तसंच तुझ्या आयुष्यातील चांगलं काळ, तुला सुवर्ण काळ योग्य वेळी नक्की येईल. विश्वास ठेव, संयम ठेव आणि फक्त चांगली कर्म करत राहा. तुझ्या मनातला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला ज्यावेळी मिळणं अपेक्षित आहे ना, त्याच वेळी नक्की मिळतील. तुझ्या मनातील ती एक सुप्त इच्छा, आज तू काय निवडले हे खाली कमेंटमध्ये आताच लिहून टाक. कारण जेव्हा तू तुझं दुःख आणि इच्छा देवाच्या चरणी व्यक्त करतोस, तेव्हाच ती पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो. कमेंटमध्ये लिहा अलख निरंजन आदेश आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो आहे. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.